नाही, त्यावेळेस माघार घेण्याच्या वेळेस मला आदरणीय आत्ताचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी देखील मला कॉल केला होता. त्यांनी देखील सांगितलं होतं, नाना भाऊ तुम्ही आता यावेळेस आमच्यासाठी तुम्ही माघार घ्या. नक्कीच आम्ही भविष्यात तुम्हाला कुठंतरी आम्ही कामी येऊ. नक्कीच तो दिवस तो क्षण आता आहे. चिंचवड विधानसभेच्या वेळेला बंडखोरी मागं घेणारे अजित पवारांचे खंदे समर्थक नाना काटे आता विधान परिषदेसाठी इच्छुक आहेत आणि त्यांनी तशी फिल्डिंग लावलेली आहे. अजितदादांशी त्यांचा त्या अनुषंगाने संवाद सुद्धा सुरू आहे. नाना, ज्या वेळेला तुम्ही बंडखोरी मागं घेतली त्यावेळेला तुम्हाला काहीतरी शब्द दिला होता असं बोललं जातं, तो हाच शब्द आहे? राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांना मी ज्यावेळेस भेटायला गेलो त्यावेळेस त्यांनी सांगितले की 2 दिवसांनी मी तुला भेटायला घरी येईल, आणि त्या पद्धतीने दादा घरी आले होते. आणि ही जागा ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीला गेली त्यावेळेस दादांशी मी बोललो असताना दादांनी सांगितलं, आपण महायुतीमध्ये आहोत, त्यामुळं आत्ता तू माघार घे, आपण जे काय असेल ते पुढं पाहू. तो हा क्षण आहे का की तुम्हाला न्याय देण्याचा आणि विधान परिषदेच्या अनुषंगाने उमेदवारी देण्याचा? नक्कीच, कारण ज्या पद्धतीनं आपण पाहिलं की पिंपरी चिंचवड शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचे 2 आमदार निवडून आलेले आहेत, 2 आमदार विधान परिषदेवर घेतलेले आहेत. त्यामुळे या शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचे 4 आमदार आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे 1 आमदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची परिस्थिती पाहता या पिंपरी चिंचवड शहरामध्ये राष्ट्रवादीला 1 आमदार अजून पाहिजे. आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील सर्व नगरसेवकांनी माझ्यासाठी सह्यांची मोहीम राबवलेली आहे. लेटर देखील तयार केलेलं आहे. परंतु आत्ता अधिवेशन चालू असलेल्या कारणानं दादांची भेट होत नाही. दादांना आम्ही निरोप दिलेला आहे. आम्ही सर्वजण ते लेटर घेऊन सह्यांचं निवेदन घेऊन दादांना भेटणार आहोत. खरं तर चिंचवड विधानसभेत तुम्ही शंकर जगतापांसाठी, भाजपचे आमदार आहेत त्यांच्यासाठी माघार घेतली होती. त्यावेळेला आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी तुमचं बोलणं झालं होतं. शंकर जगताप त्यांच्या थ्रू सुद्धा तुमच्यासाठी शब्द टाकू शकतात? नाही, त्यावेळेस माघार घेण्याच्या वेळेस मला आदरणीय आत्ताचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी देखील मला कॉल केला होता. त्यांनी देखील सांगितलं होतं, नाना भाऊ तुम्ही आता यावेळेस आमच्यासाठी तुम्ही माघार घ्या. नक्कीच आम्ही भविष्यात तुम्हाला कुठंतरी आम्ही कामी येऊ. नक्कीच तो दिवस तो क्षण आता आहे. तर त्या लोकांनी देखील मला मदत करतील अशी मला अपेक्षा आहे. ही तीच संधी आहे त्यांना सगळं परतफेड करण्याची तुमची विधानसभेच्या वेळेची? नक्कीच, आता आपण आपल्या पद्धतीनं महायुतीचा धर्म पाळून काम केलेलं आहे. आगामी काळामध्ये त्यांनी कसा धर्म पाळायचा तो त्यांनी ठरवायचा आहे. तर 27 मार्चला ही विधान परिषदेची निवडणूक होणार आहे आणि या 5 विधान परिषदेमध्ये 1 जागा अजित पवार गटाला मिळणार आहे आणि त्याच जागेवरती मला उमेदवारी मिळावी म्हणून नाना काटे आता अजित पवारांकडं साकडं घालताना दिसत आहेत. अजित पवार काय निर्णय घेतात आणि नाना काटेंना यावेळी तरी संधी देतात का, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. नाजिमुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.